मागच्या बाजूला 2 स्ट्रेचरवर पांढऱ्या चादरीत झाकलेले शरीर होते. कदाचित ते मृतदेह असावे. मी नजरेस टाळलं, पण तेवढ्यात ड्रायव्हर अचानक ओरडला, "अरे गप्पा बसा की, सारखं चिव 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 चाललंय तुमचं." मी दचकूनच पुढे झुकलो. "अहो, कुणाशी बोलताय?" त्यावर तो चिडूनच म्हणाला, "अहो, हे काय यांच्याशी मागे बसलेल्या दोघी कधीपासून चिव 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 चिव, कानाचे पडदे फाडतील की अशाने." मी मागे पाहिलं, पण तिथं काही हलत नव्हतं. चादरी तशाच. ते बघून मात्र थंड शिरशिरी अंगभर पसरली. मी त्याला म्हणालो, "अहो भाऊ, पण तिथे तर..." तो माझं वाक्य तोडून म्हणाला, "होय, माहीत आहे मला. त्या दोघी मेल्या आहेत, पण त्यांचा आवाज मात्र थांबतच नाही. रात झाली की सुरू करतात ट्याव ट्याव." तेवढ्यात त्याच्या कानातून हळूहळू रक्त ओघळत होतं. त्याने शर्टाच्या बाह्याने ते येणारं रक्त पुसलं आणि मला म्हणाला, "सांगतोय ना, ऐकून ऐकून कंटाळो यांच्या कुजबुजीला. आता तर कान फुटतील."